दंडवत प्रणाम। तर आज आपण भगवद्गीतेतला दुसरा अध्यायातला श्लोक नंबर 70 बघणार आहोत। समुद्रात अनेक नद्या येऊन मिळतात, पण समुद्र आपली स्थिती सोडत नाही। मग श्रीकृष्णांनी आज समुद्राचं उदाहरण का दिलं? आजचा श्लोक आपल्याला मन शांत कसं ठेवायचं याचं रहस्य सांगणार आहे। तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। आपूर्यमानमचलं प्रतिष्ठ समुद्रमाप प्रविशन्ति यद्वत् तद्वत् कामाय प्रविशन्ति सर्वे स शांतिमाप्नोति न कामकामी। या श्लोकचा अर्थ असा आहे, जसं अनेक नद्या समुद्रात येऊन मिळतात पण समुद्र आपली स्थिती सोडत नाही, तसंच ज्याच्या मनात अनेक इच्छा येतात पण तो त्या इच्छांमुळे अस्वस्थ होत नाही, त्यालाच खरी शांती मिळते। म्हणजेच आपल्या मनातही दररोज अनेक इच्छा येतात, हे झालं पाहिजे, ते झालं पाहिजे, पैसा मिळाला पाहिजे, लोकांनी माझं कौतुक केलं पाहिजे। एक इच्छा पूर्ण झाली नाही की लगेच दुसरी इच्छा तयार होते। समस्या इच्छा असण्यात नाही, समस्या तेव्हा होते जेव्हा आपली शांती त्या इच्छांवरती अवलंबून असते। आजचं रिअल लाईफ एक्झाम्पल, एका शेतकऱ्याला यावर्षी चांगलं पीक मिळालं, त्याला आनंद झाला, पण त्याने लगेच विचार केला नाही आता पुढच्या वर्षी त्यापेक्षा दुप्पट मिळवणार। त्याने आपलं काम सुरूच ठेवलं, मेहनत केली, पण मनाची शांतता फक्त पिकांच्या परिणामावरती ठेवली नाही, कारण त्याला माहीत होतं माझ्या हातात मेहनत करणं आहे, प्रत्येक परिणाम नाही। आजचा स्ट्रॉंग मेसेज, भगवद्गीता आपल्याला असं सांगते, इच्छा येणं चुकीचं नाहीये, पण प्रत्येक इच्छा पूर्ण झाली पाहिजे हे मानणं आपल्याला अशांत करतं। समुद्रासारखे बना, संधी आल्यावरती स्वीकारा, अपयश आल्यावरती स्वीकारा, पण मन शांती गमावू नका। इच्छा तुमच्याकडे येऊ द्या, पण तुमची शांती त्यांच्याबरोबर वाहू देऊ नका। तुमच्या आयुष्यात अशी कोणती गोष्ट झाली आहेत का जी पूर्ण झाली नाही पण त्यातून तुम्ही काहीतरी शिकले? तुमचं रिअल लाईफ एक्झाम्पल नक्की मला कमेंटमध्ये कळवा, कारण कदाचित तुमचं एक्झाम्पल दुसऱ्यांना प्रेरित करू शकतं। अशाच नवीन नवीन श्लोकसाठी माझं चॅनल सबस्क्राईब करा। दंडवत प्रणाम।